आपल्याला शक्यतो गाडीची पिवळी किंवा पांढरी नंबर प्लेटच माहिती असते, पण आपल्या भारतामध्ये गाड्यांच्या वेगवेगळ्या 8 प्रकारच्या नंबर प्लेट आहेत. त्या नेमक्या कोणत्या नंबर प्लेट कशासाठी असतात याच्याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम बघा, जी सर्वांना माहित आहे पांढरी नंबर प्लेट. जी पांढरी नंबर प्लेट असते ही जे वैयक्तिक खाजगी स्वतःच्या वापरासाठी जे वाहन वापरले जातात त्यांच्यासाठी असते. दुसरी नंबर प्लेट आहे ती पिवळी नंबर प्लेट. पिवळी नंबर प्लेट ही जी व्यावसायिक वाहन असतात भाड्याने देण्यासाठी, याच्यासाठी ही पिवळी नंबर प्लेट वापरली जाते. त्याच्यानंतरची तिसरी बऱ्याच जणांना माहिती असेल हिरवी नंबर प्लेट. हिरवी जी नंबर प्लेट असते ती इलेक्ट्रिक वाहनं जे आहेत त्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी हिरवी नंबर प्लेट वापरली जाते. त्याच्यानंतरची असते काळी नंबर प्लेट आणि त्याच्यावर पिवळ्या अक्षराने नंबर टाकलेला असतो. ही सेल्फ रेंटल कार असते, म्हणजे ज्याने ही गाडी भाड्याने घेतली असते ती घेतलेली असते तोच स्वतः ही गाडी चालवत असतो, त्याला सेल्फ रेंटल असं म्हटलं जातं. याच्यासाठी ही काळी नंबर प्लेट वापरली जाते. त्यानंतरची निळी नंबर प्लेट जी असते ती आपल्या भारतामध्ये येणारे वेगवेगळ्या देशाचे परदेशी राजदूत असतात किंवा परदेशी पाहुणे असतात, यांना परराष्ट्र मंत्रालयामार्फत जी गाडी दिलेली असते त्या गाडीची जी नंबर प्लेट असते ती निळी नंबर प्लेट असते. त्याच पद्धतीने वरच्या दिशेला बाण, कोणताही रंग असू दे आणि वरच्या दिशेला फक्त जर बाण असला तर ती भारताच्या सशस्त्र दलाची गाडी असते. आर्मीची असू शकते, नेव्हीची, कोणाची असू शकते. त्याच्यानंतर जी सांगायची झाली तर लाल नंबर प्लेट ह्या 2 प्रकारच्या असतात. पहिली जी लाल असते, ज्या गाड्यांची तात्पुरती नोंदणी झालेली आहे, परमनंट नोंदणी झालेली नाही किंवा एखादी नव्याने गाडी बनवली आणि त्याची टेस्टिंग चालू आहे, अशा टेस्टिंग चालू असणाऱ्या गाड्यांना 30 दिवसासाठी जो परवाना दिला जातो त्याला अशा प्रकारे लाल नंबर प्लेट असते. आणि दुसरी म्हणजे एक राष्ट्रीय चिन्ह असतं आणि फक्त लाल प्लेट असते, याच्यावर कोणताही नंबर नसतो. जे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे उच्च पदस्थ असतात अतिशय, म्हणजे राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश यांच्यासारखे, यांच्यासाठी जी गाडी असते सरकारची तिच्यावर फक्त लाल नंबर प्लेट असते आणि आपलं भारताचं राष्ट्रीय चिन्ह असतं.